नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फोटो, साईन व अन्य इतर कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटची साईज कमी करून ती HD मध्येच कशी राहील. तर आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओला स्किप करू नका. तर चला, तुम्हाला आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर घेऊन जातो आहे मित्रांनो. तर चला सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला क्रोमवर जायचं आहे. क्रोमवर जाऊन तुम्हाला सिंपल जाऊन सर्च करायचं आहे पिक्स रिसाईज म्हणून. तर तुम्हाला त्यासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या साईट ओपन होत्या. त्यातली तुम्हाला 1 नंबरची जी साईट आहे ती ओपन करून घ्यायची आहे मित्रांनो. तर आपण टाईप करतो आहे मित्रांनो पिक्स रिसाईज म्हणून. तुमच्यासमोर एक साईट ओपन होईल. तर ही 1 नंबरची साईट आहे, ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. तर 1 नंबरची साईट आपण ओपन करून घेतली आहे. यानंतर तुम्हाला हे सर्व डॅशबोर्ड दिसेल. वरती तुम्हाला काही काम नाही आहे आणि खाली जर चेक केलं तर तिथं पण काही काम नाही. तर हे सेंटरमध्ये जे आहे आपल्या इथं फोटो अपलोड करून आपलं सर्व वर्क तिथं राहील. तर सिम्पली आपल्याला तिथं जाऊन क्लिक करून आपला इमेज सिलेक्ट करून घ्यायची आहे. इमेज म्हणजेच फोटो आपला सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. तर आपला फोटो आपण सिलेक्ट करतो आहे. तर इथून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे मित्रांनो. तर इथून कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन शो होतील. जसं की तुम्हाला क्रॉपचं ऑप्शन होईल, रोटेट करता येईल. पाहू शकता आपण रोटेट करण्याची पद्धत पण आहे याच्यात मित्रांनो. क्रॉप पण करू शकतो. यानंतर तुम्हाला फ्लिपचं पण ऑप्शन दिसेल मित्रांनो. पाहू शकता आपण फ्लिप पण सुरू करू शकता मित्रांनो. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला आपला फोटो हा ॲडजस्ट करायचा आहे मित्रांनो. ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला खाली आपली पिक्चरची क्वालिटी सिलेक्ट करायची. तर पिक्चरची क्वालिटी आपली सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. यानंतर आपल्याला इथं मेन पार्ट हा आहे आपला. तुम्हाला JPG करायचं आहे की PNG करायचं आहे, तर ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मी JPGच राहून देणार आहे, कारण ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी हा JPGच लागतं आहे. तर आपली इथं क्वालिटी सिलेक्ट करायची आहे JPGची. तर मी इथं बेटर करतो आहे, म्हणजे मीडियम करतो आहे. यानंतर तुमचं हे मेन पार्ट आहे मित्रांनो. इथं तुम्हाला आपली साईज सिलेक्ट करायची. तुम्हाला 100 KB पाहिजे, 200 पाहिजे, 50 पाहिजे, तर इथून तुम्हाला सिलेक्ट करता येते मित्रांनो. इथं मी सिम्पली क्लिक करतो आहे आणि माझा इथं पाहू शकता झालेला आहे. आणि इथं आपला फोटो हा रिसाईज झालेला दिसतो आहे मित्रांनो. पाहू शकता आपण 29 KBचा 16 KBवर आलेला आहे मित्रांनो आपला फोटो. आपल्या पद्धतीने आपल्याला सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता इथं आपल्याला डाउनलोड करायचा आणि आधी सर्वात प्रथम व्ह्यू करायचा आहे. पाहू शकता आपला फोटो हा असा झालेला आहे मित्रांनो. तर खूपच भारी पद्धत आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो तुम्हाला आपली आता साईन आपल्याला रिसाईज करायची आहे. तर सेम प्रोसेस आहे मित्रांनो साईनची पण. तर आपला फोटो ड्रॅग करायचा आहे आणि ड्रॉप करायचा आहे आणि इथं आपली साईन दिसेल. यानंतर सेम प्रोसेस क्रॉप, रोटेट काय असेल ते आपल्या पद्धतीने करायचं आहे. आणि इथं आपला मेन पार्ट आपल्याला किती साईज पाहिजे, 100 KB, 200 KB, 50 KB. तर इथं आपला सिम्पली आय एम डन आणि आपला फोटो हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर इथं आपला ऑप्शन येईल आणि इथं आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर आपला फोटो हा डाउनलोड होईल. खाली पाहू शकता आपला फोटो डाउनलोड होऊ राहिला आहे. तर आपला फोटो हा डाउनलोड झाला आहे मित्रांनो. खूपच सोपी पद्धत आहे मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ पाहून आपला प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व झाला असेल. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या मित्रांनो. पाहू शकता आपली साईन. तर मित्रांनो, पुढची प्रोसेस तुम्हाला जर एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला सिम्पल जाऊन करायचं आहे फोटो कन्वर्ट इंटू 200 KB. मित्रांनो, तुम्हाला काही सेटिंग करायची गरज नाही. सिम्पल जाऊन सर्च करायचं आहे आणि आपला फोटो हा रिसाईज होईल. वेगवेगळ्या साईट आपल्या समोर येतील आणि तिथं जाऊन आपल्याला आपली फोटोची साईज रिसाईज करता येईल. पाहू शकता आपल्यासमोर साईज वेगवेगळ्या वेबसाईट दिसतील मित्रांनो. इथून आपल्याला आपली साईज रिसाईज करता येईल. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.